पुढची बातमी. बीडच्या लिंबागणेश इथे शेतपिकं मुसळधार पावसानं अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्याच्या 10 एकर शेतीला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलंय. सोयाबीन, उडीद, तूर पिकं पाण्याखाली गेली आहेत आणि लाखो रुपयांचं नुकसान झालंय. या शेतकऱ्यांशी आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी संवाद साधलाय. बघूया. बीड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतामध्ये अक्षरशः तलाव साचलाय. आपण सध्या लिंबागणेश परिसरात आहोत आणि आपण या ज्या ठिकाणी उभा आहोत हा तलाव नाही तर ही शेती आहे. या ठिकाणी शेतकऱ्यानं पीक पेरलं होतं. या ठिकाणी सोयाबीन, उडीद यासारखी पिके पेरली होती, परंतु आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणची जी परिस्थिती झाली आहे ती तलाव बनला या शेतकऱ्याचा. आणि गेल्या 2 ते 3 वर्षापासून सातत्यानं अशाच पद्धतीच्या संकटाचा सामना हा शेतकरी करतोय. आपल्यासोबत हे शेतकरी देखील आहेत. काय सांगाल मामा, या ठिकाणी पीक पेरलं होतं तुम्ही, काय परिस्थिती नेमकी अतिवृष्टीमुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली? अतिवृष्टीमध्ये मे मध्ये विहीर झाली. आता 4-5 दिवसामध्ये इतका पाऊस झालाय भयानक की विचारूच नका. 12 एकर मध्ये 6 एकर सोयाबीन पेरली होती. ती एक काकडी सुद्धा असं काढायला सुद्धा आलेली नाही. उडीद पूर्ण पाण्यामध्ये, मेथी कोथिंबीर होती ती सुद्धा पूर्ण पाणी दिसत सुद्धा नाही. इथून जवळजवळ 10 एकर मध्ये आता सध्या पाणी आहे. जनावर सुद्धा रोडवर बांधलेले, जनावराला जागा नाही. आता शेती असून खायला नाही आणि पाणी असून प्यायला नाही, अशी माझी परिस्थिती आहे. तरी बी या शेतीमध्ये किती नुकसान झालं, किती खर्च केलाय, माझे कमीत कमी 2.5 ते 3 लाखाचे नुकसान झालेले. तरी शासनाने माझ्याकडे लक्ष देण्याची कृपा करावी. प्रशासनाचे अधिकारी आले तिथं, तुमच्याकडे काही बोलणी केली आहे? बोलणी बिलणी फक्त येऊन बघून गेलेले आहेत. बोलणी बिलणी काय केलेली नाही, काय नाही. येऊन फक्त पाणी म्हणजे पाणी करून गेले. पीक विमा काढला होता का तुम्ही याची? पीक विमा काढलेला आहे. पीक विम्याची एकही रक्कम आलेली नाही. परत मी बँकेचे 2 लाख रुपये काढून हे पिकाला घातले, त्याची एक सुद्धा प्राप्ती, 1 रुपयाची सुद्धा त्या उत्पन्न नाही. बँकेचं व्याज ते चालूच आहे माझ्याकडे. कमरेपेक्षा जास्त उंचीचं हे पाणी आहे आणि यामुळे पीक पूर्णपणे हातचं गेले आणि जमीन देखील नापीक होण्याचा धोका निर्माण झालाय. अशा स्थितीत आता सरकारनं जी मदत करावी ती ठोस करावी. या ठिकाणी बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते, परंतु शेतकऱ्यांची ही आर्तहाक आता सरकारपर्यंत कधी पोहोचणार आणि सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचणार, त्यांना ती मिळणार का आणि ती पुरेशी ठरणार का, हा देखील खरा प्रश्न आहे. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.